महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, मुक्ताईनगरचे कर्तव्यदक्ष आमदार सन्माननीय चंद्रकांत भाऊ पाटील, त्याचप्रमाणे भुसावळ तालुक्याचे वस्त्र उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय संजय भाऊ सावकारे, तसेच आमचे मित्र विनोद भाऊ तराळ, जळगाव जिल्हा शिवसेनेचे रावेर विभागाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय समाधान महाजन सर, तसेच शिवसेनेचे सर्व सन्माननीय नेतेगण आणि शिवसेनेचे सर्व सन्माननीय नगरसेवक मालाताई मेळे, त्याचप्रमाणे इरफानभाई खाटी, अशफाकभाई शहा, विनोद भाऊ झोपे, तसेच मिलिंद भाऊ मेळे इत्यादी लोकांनी माझ्यावरती तो विश्वास टाकला आणि मला नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकाच्या संदर्भामध्ये निवडून देण्याच्या संदर्भात मान दिला। त्याबद्दल प्रथमतः मी शिवसेनेच्या सर्वच सन्माननीय नेते मंडळीचं मनापासून या ठिकाणी हार्दिक आभार मानतो। त्यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारची तडा जाणार नाही। सन्माननीय गटनेत्या तृप्ताताई महाजन यांच्या पत्राच्या आधारे त्या ठिकाणी सर्व 5च्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी सहकार्य केल्यामुळे मी त्या सभागृहामध्ये शिवसेनेचा स्वीकृत नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी आज रोजी निवडून आलेला आहे। मी सर्व सन्माननीय शिवसेनेच्या नेते मंडळीसहित नगरसेवकाचे देखील मनापासून हार्दिक आभार मानतो। वरणगावकरांच्या विकास कामाच्या संदर्भामध्ये ज्या काही अपेक्षा असतील, तो जे काही चांगले कामं असतील, निश्चितच चांगल्या कामाला शिवसेनेच्या नगरसेवकासहित आमचा देखील त्या ठिकाणी पाठिंबा असेल। निश्चितच ज्या नेत्याच्या भरोश्यावरती आम्ही या ठिकाणी लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली, 20 जागा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढत होते, परंतु ज्या नेत्याने आम्हाला सांगितलं होतं की वरणगाव शहराच्या नगर परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी मी घेतो, मी या ठिकाणी तळ टोकून बसेल, प्रत्येक वार्डामध्ये सभा घेईन, घराघरापर्यंत जाऊन आपण आपला प्रचार, आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करू आणि सर्वत्रपणे सहकार्य करू असं सांगितलेलं असताना देखील कुठल्याही प्रकारचं सहकार्य स्थानिक नेत्याने आम्हाला केलं नाही। उलट पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने माघार घ्यावी म्हणून संबंधित पक्षाच्या अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला फोन केला आणि त्याला सांगितलं की तू उमेदवारीतून माघार घे। एकीकडे कुठल्याही प्रकारचे उमेदवार देण्यासाठी प्रयत्न केले नाही, परंतु आम्ही जे तुतारी चिन्हावरती उमेदवार उभे केले होते त्यांनी माघार घेतली पाहिजे या अनुषंगाने त्यांना फोन केला। त्यांच्या बाबतीमध्ये माझ्या सहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यामध्ये रोष असल्या कारणामुळे या निवडणुकीमध्ये मी तर म्हणे की राष्ट्रवादीच्या म्हणजे स्थानिक नेत्याने अक्षरशः या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याची राजकीय हत्या केली असं माझं तरी वैयक्तिक मत आहे। गोष्ट आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही वरिष्ठ नेते असतील त्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला काही म्हणणं नाही किंवा काही घेणं अथवा देणं देखील नाही। मी एवढंच सांगेल की या ठिकाणी कामकाज करत असताना मी ज्या पक्षामध्ये अत्यंत निष्ठेने प्रामाणिकपणे काम केलं त्या पक्षातून बाहेर पडत असताना आम्हाला काय यातना आणि वेदना झाल्या आपल्या जीवाला माहिती की देवा कैसा खराब हो रहा। ये ऊपर के नेते पवार साहब ने, सुप्रियाताई ने, इन्होंने रक्ष करने को बोला कि वो पक्ष अपना जळगाव जिले में पक्ष कैसा खराब हो रहा। ये कुछ नेते जो बाहर के नेते आए अपने पक्ष में खराब करे, वो वजह से अपने पक्ष को छोड़ छुट्टी दिए। दूसरा, हमारा ऊपर के नेताओं पर कोई दोष नहीं है। ये जो स्थानिक नेते हैं जिन्होंने भरपाई लिए थे हमारी वरंगा हम संभालेंगे, हम देखेंगे, ऐसा करेंगे, और उन्होंने सब उल्टा करे। हमारा उम्मीदवारों को बोलते फॉर्म पीछे ले, ऐसा कर वैसा कर, ये बोल के मेरे 2 शब्दों में